नमस्कार मित्रांनो, आपण जातोय आज यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरगाव येथे असलेल्या मारुती मंदिराच्या दर्शनासाठी। तर त्या ठिकाणी ते जे मंदिर आहे ते खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये ते मंदिर आहे आणि ते गावसुद्धा खूप निसर्गरम्य वातावरणात आहे। आजूबाजूला सगळे डोंगर आहेत, पाण्याचे तलाव आहेत। तर तुम्ही बघू शकता की जाताना सुद्धा सर्व हिरवगार असं वातावरण आपल्याला दिसत आहे आणि हे पुसदपासून साधारण एक 20 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर असेल। तर तुम्ही कधी जर आला तर नक्की या ठिकाणी दर्शनाला नक्की जा, कारण की हे मंदिर आहे खूप अनुभूती देणारं मंदिर आहे। मी दरवर्षी आणि दरवेळेस आलो की मी या ठिकाणी दर्शनाला जात असतो। तर चला आपण जाऊया पुढे। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की खूप काही बघण्यासारखं आहे आणि जरी ग्रामीण भाग असला तरी खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला। मित्रांनो, डोंगरगावला जाताना आपल्याला छोट्या अशा वाड्या लागत असतात, म्हणजे छोटे गावं लागतात। तर तिथे त्या ठिकाणी पाट्या लावलेल्या असतात की समोर गाव आहे, वाहने सावकाश चालवा। खूप छोटे गाव आहेत, खूप सुंदर आहे। गावामध्ये एंट्री केल्यानंतर काही शेतकरी लोक आपल्या गाया घेऊन घरी जाताना दिसत आहे। बघू शकता, खूप सुंदर असं वातावरण आपल्याला डोंगरगावला जाताना लागत असतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आनंद घेऊ शकतात। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो। मित्रांनो, डोंगरगावमध्ये गेल्यानंतर एक छोटंसं असं किराणा दुकान आहे। त्या ठिकाणी तुम्ही नारळ वगैरे प्रसाद घेऊ शकता। त्या ठिकाणी दादा नारळ आणि खडीसाखर त्या ठिकाणी देत असतात। तर नारळ घेतल्यानंतर ते सोलून पण देतात, कारण की ते बोलतात की मंदिराच्या ठिकाणी असं काहीच नाही आहे की तुम्हाला त्या ठिकाणी नारळ सोलायला भेटेल। तर हे एकदम खेडेगाव आहे, छोटंसं खेडेगाव आहे। मंदिर पण खूप छान आहे आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर दादांनी आम्हाला नारळ दिला। दादांना मी विचारलं की हा जिल्हा कोणता आहे, तर त्यांनी मला सांगितलं की हा यवतमाळ जिल्हा आहे। मी मुद्दामून विचारलं, तर खूप सुंदर असं त्यांचं किराणा दुकान आहे। तर तुम्ही जर गेला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता। छोटंसं आहे पण खूप छान होतं। चला पुढे। मित्रांनो, मंदिराच्या आसपास गेलं की आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो, कारण की आजूबाजूनं सगळे डोंगर आणि तलाव दिसत आहे। मंदिर असं टेकडावरती आहे आणि आजूबाजूनं सगळे गाव आहेत। तर ते गावामध्ये तुम्ही बघू शकता, घरावरती पत्र्यावरती दगडं ठेवले आहेत, कारण की जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते उडून जाऊ नये। या ठिकाणी छोटे मुलं झोका खेळताना दिसत होते, कारण की या ठिकाणी नागपंचमीमध्ये हे बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये हे मंदिर आहे आणि आज लाईट नसल्यामुळे मधलं आपण बघू शकत नव्हतो। ते त्या ठिकाणी छोटी मुलं होतं। म्हटलं काय तरी, त्यांनी मला सांगितलं की दादा या ठिकाणी घोरपड आली म्हणे। तर त्यांना कळलं की आम्ही नारळ घेऊन आले। बोलले की दादा आम्हाला नारळ पाहिजे। म्हणजे ठीक आहे, पण असं झालं की नारळ आम्ही फोडल्यानंतर तो नारळ पावला, म्हणजे नारळ खराब निघाला। तर आम्ही तो नारळ अर्पण केला आणि आम्ही त्यांना विचारलं की कुठे आहे घोरपड, तर ते हसायला लागले आणि त्यांना बोललो की चला काय खायचं मला सांगा, तर ते हसायला लागले। तर म्हटलं चला आपण यांना काहीतरी देऊया, कारण की आपण त्यांना बोललो होतो तुम्हाला नारळ देतो, पण नारळ खराब निघाला। चला पुढे। हा जो दिसतोय ना हसणारा, हा लय अवचिंता दिसला मला, कारण की खूप ॲक्टिव्ह वाटला तो। आणि मी त्यांना बोललो की तुझं नाव काय, तर तो बोलला की शुभम, शंकर आणि नारायण असं त्यांचं नाव होतं। खूप सुंदर असे नाव होते। त्यांना बोललो चला ना काय खायचं तुम्हाला, तर ते सांगा ना, कारण घाबरायला लागले होते। हे बघा तुम्ही वातावरण किती सुंदर आहे ना आजूबाजूला। चला म्हणलं त्यांना पुढे घेऊन आलो, कारण की त्या ठिकाणी दुसरं काहीच नव्हतं। त्यांच्यासाठी पुढे घेऊन आलो आणि प्रत्येकाला ते पुढे आपण दिले प्रसादाच्या निमित्ताने। खरं तर आपण त्यांना नारळ देणार होतो, पण तिथे नारळ खराब निघाल्यामुळे आपण त्यांना चिप्स किंवा कुरकुरे दिले त्यांना। एक छोटीचं काहीतरी आपल्याकडनं। तर त्या ठिकाणी भरपूर अशी मुलं होती, त्यांना सगळ्यांना बोललो की प्रत्येकाला द्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुढे व्हिडिओ बघूया।
हे तुझं नाव काय? तुझं नाव काय? आदित्य. शुभम. तुझं? प्रथमेश. तुझं रे काय नाव आहे? शिवराज. बर. खूप गोड अशी मुलं त्या ठिकाणी आपल्याला भेटले आणि त्यांना फुलना फुलाची पाकळी आपण देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो तर त्यांनी बोलले की चॅनलचं नाव काय, तर मी त्यांना सांगितलं मी बंटी सगळे बोलले की चला दादा. म्हटलं येतो आम्ही. चला टाटा. त्यांनी टाटा केला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.